दरम्यान पटेल आणि तटकरेंना विलीनीकरण नको होतं असं सामनातून आता सांगण्यात येत आहे। अमित शहा फडणवीसांचा अजेंडा आहे असं सुद्धा सामनामधून आज सांगण्यात आलं। पवार कुटुंब राज्याच्या राजकारणात गुंता वाढवला आणि गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे असं सुद्धा सामनामध्ये लिहिण्यात आलं। सामनामध्ये काय लिहिले आपण पाहतोय। अजित पवारांना शरद पवारांविषयी विशेष आदर होता आणि ओलावा होता। राजकारण खरोखरीच लय वंगाळ झाले। त्यातूनच दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आणि प्रक्रिया सुरू झाली। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर याबाबत अंतिम निर्णयाचं ठरलं। पण अजित पवारच निघून गेले आणि पटेल तटकरेंना विलीनीकरण नको आहे। हा अमित शहा फडणवीसांचा अजेंडा आहे असं सामनामधून आज सांगण्यात आलेलं आहे। अजित पवारांच्या जाण्यानं पवार कुटुंबात आणि राज्याच्या घडामोडींमध्ये गुंता वाढलाय। आणि हाच गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे। पुढचं पुढे पाहू। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत, त्याचं अभिनंदन। सुतक काय येतं आणि जातं, पण राजकारण थांबवून कसं चालेल। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं। संजय राऊत, तुमच्या विलीनीकरणाचा प्रश्न बघा आधी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा विलीनीकरण करायचं का नाही याचा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे। याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यायचा आहे। ते या संदर्भात जे काही निर्णय घेतील त्याचं आम्हाला पूर्णपणे समर्थन असेल।